भंडारा के लाला लजपत राय वार्ड निवासी कुंवरलाल राहंगडाले उम्र 50 वर्ष जो वर्ठी स्थित सनफ्लैग स्टील कंपनी में ठेका मजदूर के रूप में कार्यरत थे, उनका मंगलवार शाम 6:30 बजे एक दुर्घटना में निधन हो गया। वह कंपनी परिसर के पास पार्किंग स्थल के निकट काम कर रहे थे जब एक भारी लोहे का पल्ला उनके ऊपर गिर गया, जिससे उनकी मौके पर ही मौत हो गई। मृतक का शव मंगलवार शाम को जिला सामान्य अस्पताल भंडारा भेजा गया, जहां बुधवार सुबह पोस्टमार्टम किया गया। पोस्टमार्टम के बाद मृतक के परिवार ने 50 लाख रुपए का मुआवजा, एक नौकरी और पेंशन की मांग की। कंपनी ने परिवार को 9 लाख रुपए की ग्रेच्युटी और 6 लाख रुपए की बीमा राशि देने का प्रस्ताव रखा। मामला बिगड़ता देख पुलिस अधिकारियों ने सूझबूझ दिखाई और कानून और व्यवस्था बनाए रखने के लिए दोनों पक्षों को भंडारा शहर थाने में आमने सामने चर्चा के लिए बिठाया। सनफ्लैग स्टील कंपनी की ओर से HR मैनेजर सतीश श्रीवास्तव, तकनीकी निर्देशक रामचंद्र दलवी और एडवोकेट राकेश सक्सेना ने बातचीत की। बातचीत के बाद दोनों पक्ष 3 लाख रुपए की नगद मुआवजा राशि, बेटी को स्थायी नौकरी, 16,000 रुपए की PF और पेंशन, 6 लाख रुपए की बीमा, ग्रेच्युटी की राशि पर सहमत हुए। अधिकारियों ने बताया कि वास्तविक यूनियन नियमों के हिसाब से मुआवजा दिया गया। हालांकि कुछ तत्वों ने इस मामले को तुल देने की कोशिश की। समझौते में यूनियन नेता मिलिंद वासनिक, मोहम्मद जावेद और पुलिस उपाधीक्षक डॉक्टर अशोक बागुल, भंडारा पुलिस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी, वर्ठी थानेदार अभिजीत पाटिल और LCB इंस्पेक्टर नितिन चिंचोलकर एवं सामाजिक कार्यकर्ता और पत्रकारों का सहयोग रहा। आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत। माझ्या मिस्टरांचा 6 तास झाला तर पोस्टमार्टम झालेला आहे आणि आम्ही जीवितहानी मागून राहिलो आहोत, तर फक्त 2 लाखावर तयार झालेला आहे। तर मला सांगा, माझ्या नवऱ्याची किंमत फक्त 2 लाख रुपये आहे का? ह्या एवढ्या मोठ्या 2 लाखामध्ये माझा नवरा मिळू शकते का? मला सांगा, तुम्हीच सांगा आणि माझ्यावर होत असलेला अन्याय दूर करा, माझी एवढीच मागणी आहे सर। आणि अगर मला नाही मिळाला अर्धा तासामध्ये न्याय, तर आम्ही सगळेच लोक इथून उठून जाणार आणि मी बॉडीला इथेच ठेवीन। तसंही मी काय करणार आहे, ती माती झालेली आहे। माझा नवरा तसाही मिळणार नाही आणि तसाही मिळणार नाही। आम्ही सनफ्लॅगच्या गेटवर जाऊ आणि धरणे आंदोलन करू, लाश पण घेऊन जाऊ सोबतच आणि तिथेच थांबू आम्ही। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही। माझा अंतिम निर्णय आहे। मी शशिकला पटले, आशा पटले यांची लहान बहीण, सर्वात लहान बहीण। आम्ही 4 बहिणी आहोत। काल माझ्या मोठ्या जिजाजींच्या सनफ्लॅग कंपनीमध्ये काम करत असताना ऑन द स्पॉट ॲक्सिडेंटल मृत्यू झाला। त्या प्रकरणी मी याविषयी बोलत आहे। कंपनी आम्हाला फक्त त्यांच्या पेमेंटमधून जे कपत होतं किंवा इन्शुरन्स याच्या पोटी फक्त 9 लाख रुपये देत आहे। पण आमची अशी मागणी आहे की ऑन ड्युटी मृत्यू झाले असल्यामुळे आम्हाला 50 लाख तरी कमीत कमी जीवितहानी देण्यात यावी। माझ्या बहिणीला फक्त 13,000 रुपये पेन्शनाची घोषणा केलेली आहे त्यांनी, पण 13,000 रुपये पेन्शनपैकी कटून किती मिळेल याची ते लिखित कोणत्याही प्रकारची ग्वाही देत नाही आहेत। आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून फक्त 2,500 ते 3,000 पेन्शन हातामध्ये मिळते। आणि मुलीला सनफ्लॅगमध्ये परमनंट नोकरीसाठी म्हटलं तर त्याच्यामध्येही ते कोणती पोस्ट देत आहेत। ती BCom CA फर्स्ट इयर झालेली आहे। तिच्या क्वालिफिकेशननुसार तिला परमनंट सनफ्लॅगमध्ये नोकरी देण्यात यावी ही आमची मागणी आहे। पण त्यांच्या असं कुठेही आम्हाला फक्त ओरली आश्वासन देत आहेत। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जे माझ्या जिजाजींच्या पेमेंटमधून कटलं ते आम्हाला तर आमचा हक्कच आहे, ते त्यांचा हक्क आहे, ते तर मिळणारच आज नाही उद्या। पण ऑन ड्युटी जे झालेला आहे, मृत्यू झालेली आहे, ते त्याच्याबद्दल आम्हाला जीवितहानी म्हणून कमीत कमी 50 लाख तरी देण्यात यावी। आणि माझ्या बहिणीला 20,000 रुपयाची पेन्शन देण्यात यावी, मुलीला पेन्शन देण्यात यावी जोपर्यंत ती मॅच्युअर होत नाही। तिला ड्युटी लागल्यानंतर तिला तिच्या क्वालिफिकेशननुसार नोकरी देण्यात यावी आणि तिच्या कोणत्याही प्रकारचे तिथे शारीरिक मानसिक शोषण होणार नाही याचीही हमी आम्हाला लिखित स्वरूपात देण्यात यावी। कारण माझी बहीण ही एकटा संसार सांभाळू शकत नाही। तिची मुलगी CS शिकत आहे, तिला वर्षाचे लाखो रुपये खर्च येते। ती एकटी कशी संसार सांभाळणार आहे? ते 13,000 रुपये पेन्शनमध्ये आणि ते 9 लाख रुपये देऊ। तुम्ही आता आमच्या कसं आहे होत असलेल्या अन्यायावर दाद द्या आणि यांच्या माझ्या बहिणीच्या जबाबदारीवर आई, सासू, त्यांची मुलगी
पूर्ण सासूकडचे पूर्ण जॉईंट फॅमिली, एकटी बाई 13,000 रुपये पेन्शनवर काय करणार आहे तुम्हीच सांगा. आता आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर 20 तासापासून, काल ऍक्सिडेंट होऊन 20 तास होत आहेत, आज 20 तासापासून जशी बॉडी ठेवलेली आहे तशीच ठेव. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे माझी जी काम करत होते तिथला मॅनेजर एकदाही येऊन पाहिलेला नाहीये. एकदाही फोन केल्यानंतर फोन स्विच ऑफ दाखवते किंवा रिंग जाते, पण तो उचलच नाहीये. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन लपलेला आहे. तर त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे किंवा त्याच्या हातून गुन्हा झालेला आहे हे सिद्ध होते यामधून, आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावे हीच आमची मागणी आहे. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मागील 20 तासापासून त्यांची मर्च्युरी या चिरघरमध्ये त्यांची डेड बॉडी पडलेली आहे. आणि आतापर्यंत सनफ्लॅगचे एकही त्यांचे म्हणजे जिम्मेदार व्यक्ती त्यांना येऊन भेटलेले नाही आहे. ते वारंवार घरचे लोक त्यांना फोन करत आहेत का बा तुम्ही या, थोडं काय समोरच्या काय प्रक्रिया त्यासोबत बोला, पण ते स्विच ऑफ दाखवतात, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवतात. मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 12 रुपयामध्ये 2 लाख रुपये मिळतात, 399 मध्ये 10 लाख रुपये. ते रोडावर वगैरे ऍक्सिडेंट झाले ते एका ट्रकामध्ये जीपमध्ये पेलं तर आपल्याला 10 लाख 15 लाख रुपये ते ऍक्सिडेंट मिळतात. पण ऑन ड्युटी करताना ज्यांनी आपला पूर्ण सर्वस्व त्या कंपनीसाठी, त्या मालकासाठी वाहून गेलेले आहेत, ते त्यांच्या कामामुळे त्यांना ते मुनाफा काही लाखो रुपये ते कमवतात. पण आज त्यांच्यावर अशी अपघाती त्यांचं निधन झालं आहे, ते कंपनीमध्ये झालेलं आहे. पण त्यांना फक्त 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये घ्या म्हणतात आणि बाकी आम्ही काही देऊ शकत नाही, असे यांचे धोरण आहे. तर हे धोरण आहे. पण तुम्ही सोशल मीडियामधून आम्हाला यातून न्याय मिळवून द्यावा अशी आमची सगळ्या वार्डातील लोक, त्यांच्या परिवाराच्या लोकांची अशी आमची मागणी आहे. आणि हे तुम्ही मागू शकता, हे आम्ही इच्छुक आहे.